गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंबेडकरी समाजाचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। 18 डिसेंबर रोजी राज्यसभेमध्ये संविधानावर भाषण करताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात बोलताना एकेरी शब्दाचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड अपमान केला। त्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ देवडे, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत रामप्रभू सोनोने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। या मोर्चाचे नेतृत्व आंबेडकरी आंदोलक उमेश हिवराडे यांनी केले। मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष शेषराव ढोके, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सावंत, ज्येष्ठ नेते बबनराव बनसोड, ज्येष्ठ नेते मधुकर जुंबडे, कवी अनिल कांबळे, ज्येष्ठ नेते अनंत तायडे, विदर्भ नेते किशोर मानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती सिद्धार्थ देवडे, जगदीश मानवतकर, दयाराम गव्हाणे, जावेद पठाण, शेख रफिक भाई, राजेंद्र अहिरे, राजकुमार पडघान, JS शिंदे, रवींद्र सावत, सुनील मनवर, दीपक खंडारे, राजभाऊ भगत, माणिक भगत इत्यादी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती। मोर्चामध्ये अमित शहा यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, तसेच अमित शहा यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, परभणी दंगल प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे मारेकऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या। मोर्चामध्ये हजारो आंबेडकरी अनुयायांनी उपस्थिती दर्शवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, अमित शहा यांचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण वाशिम नगरी दणाणून गेली। मोर्चाच्या यशस्वीतेकरिता भीमराव भगत, मनोज चक्रे, पंजाब कांबळे, गजानन कांबळे, दयाराम खाडे, जगदीश दंदे, भगवान पट्टेबहादूर, देवानंद इंगोले, सुनील वानखडे, सत्यशील खाडे, शुद्धोधन राजे, संविधान ढोले, रत्नरक्षित भगत, दिवाकर चक्रनारायण इत्यादींनी परिश्रम घेऊन या मोर्चाला यशस्वी केले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट।